धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज ठाकरे गटाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाचं आज अदानी समूहाविरोधात मोर्चा काढला जाणार आहे। मुंबई पोलिसांकडून मोर्चासाठी अखेर परवानगी देण्यात आली आहे। या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही मुंबईत करण्यात आली। या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल। ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात। धारावीमध्ये श्रमिक, गरीब, मजूर, कामगार राहतात, बरं का, दलित राहतात। हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि आज धारावीचा घाट आहे, उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे। धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुंबईच्या गौरवाला प्रश्नचिन्ह लागतं आणि यासाठी सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड लावले असते। उद्धव ठाकरे यांचा मुंबई विरोध हा सातत्याने यापूर्वी दिसून आलाय। आता सर्वसामान्य धारावीकरांना घरं मिळणार आहेत। बरं, हे टेंडर कोणी काढलं होतं? उद्धव ठाकरे सरकार असताना। या टेंडरच्या अटी शर्ती कोणी निवडल्या होत्या? उद्धव ठाकरे सरकार असताना। मात्र स्वतः सरकारने काढलेले टेंडर, त्यातल्या अटी शर्ती, मात्र मोर्चा मात्र त्याच्या विरोधातच। हाच मुंबईकरांच्या विरोधातील उद्धव ठाकरे यांचा सातत्याने दिसलेला स्टँड यापूर्वी सुद्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।